सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे 16 तारीख आणि उद्या माझी एंगेजमेंट आहे, म्हणून आज पूर्ण घराची तयारी करावी लागेल। साफसफाई हे बघा वरती होतं, साफसफाई पूर्ण केली वरती। हे सोडायचं आहे कार्पेट आणि पूर्ण हा झाडू वगैरे वाढून मस्त करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला खाली पण दाखवतो। ते कसे नाही करत एक पॉइंट वर अजून नाही ये मागे मागे ऑर्डर हजार केला होता ए चालू ना माउंटिंग उभं करणार आहे हम फेरा बनवून साइड जरा खराब बस ना लाइन लगा के आता आपको तर मित्रांनो आज तयारी आमची झाली आहे। हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल पूर्ण हा भिजवून काढला आहे, रस्ता बसला आहे। इकडे बघा पाणी तुम्हाला दिसत असेल, तिकडे पण पूर्ण धुवून काढला आहे हा बघा। इकडे पण पाणी पूर्ण ओला आहे आणि एवढी तयारी झालेली आहे आजची। आणि मामा आलेला आहे पाणी तुम्हाला सांगतो। आणि हे खुर्ची इकडनं मागे आहेत, स्टेज वगैरे आहेत। आणि आता आपल्याला जायचं आहे त्याला त्याला काल गेले तो रिंग घ्यायला, पण काल तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकलो, काल काय प्रॉब्लेम होतं थोडं। आणि हा बघा लगेच हाजीर। आणि उद्याची तयारी खूप जोरात चालू आहे। आणि आता आपल्याला जायचं आहे संजानला परत रिंग घ्यायला। रिंग घेतलेली होती पण ती मोठी आहे म्हणून त्याला थोडं लहान करायला सांगितलं, म्हणून काल नाही आज बोलवलं। तर उद्या जाऊया, उद्या म्हणजे आज जाऊया आपण। एवढी तयारी झालेली आहे, आता डायरेक्ट संजानला जायचं, रिंग घेऊन यायची आणि अजून खूप तयारी बाकी आहे। तर तुम्हाला नंतर दाखवतोय अजून तयारी। आणि उद्या आपल्याला जायचं आहे रेणुकाच्या घरी। तुम्हाला माहिती नसेल नाव म्हणजे माझ्या बायकोचं, तर माझ्या बायकोचं नाव आहे रेणुका, तुम्हाला उद्या माहिती पडेल। तर चला आता जाऊया। तर मित्रांनो रात्र झाली खूप आणि आता आज लास्ट दिवस आहे। आता आपल्याला करायचं आहे फुल तयारी। तुम्हाला बघा दाखवतो, इकडे बघा हे स्टेज आणून ठेवलेलं आहे तिथे आणि खुर्च्या आहेत। हे स्टेज आणि खुर्ची आणि तिकडं टोप वगैरे आहेत, त्या फक्त म्हणजे आमचे प्रगती युवा मंडळ कोचाई आमचं मंडळ आहे, प्रगती युवा मंडळ यांचं सगळं मिळून एक मंडळाचं हे एवढं सामान आहे। स्टेज आणि खुर्ची पण आहे आणि तिकडे टोप आणि ते भाजी बनवायला असतात ना ते पूर्ण साहित्य आहे। आणि मंडप पण आहे, खूप मोठा आहे। पण त्या तिथे नवरीचं घर असला तर मग आपण मंडप बांधू शकतो, पण आपल्याला तिथे जायचं आहे नवरीच्या घरी, मग आपण मंडप नाही बांधला, फक्त असंच पूर्ण वाडामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल इकडे। याच्यामध्ये एवढंच चालू आहे। आता भाकर खाऊया आपण। हे बघा भाकर पीठ घातलेलं आहे, तुम्ही गावाकडे असंच आले तर खाऊ शकता। बघा यांना आम्ही पीठ बोलतोय। आणि भाकरी आहेत, हे तोडून का ठेवले कारण तोडायला कंटाळा येतो म्हणून। आणि आता आपण खाऊया आणि काय काम असेल ते थोडंफार करूया।